नमस्कार. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण कुठेही चाललेलो नाही आहोत. आजचा ब्लॉग आपल्या घरातच आहे, कारण आज आई बनवत होती माझी फेवरेट काय उकळलेल्या आंब्याची कढी. तर उकळलेल्या आंब्याची कढी. आंबा म्हणजे प्रॉपर पिकलेला आंबा नाही, जो असा थोडा थोडा कच्चा असतो ना, तो वाला आंबा. तर मग विचार केला की चला याचा ब्लॉग बनवूया. तुमच्यातल्या बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती सुद्धा असेल, पण ज्यांना नसेल माहिती त्यांनी आता आंब्याचं सीझन चालू आहे तर मग पटकन घरी करून बघा. तर याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. उकळून घेतलेल्या आंब्याचा सगळ्यात पहिला आहे आंबा घ्यायचं, त्याला उकळून घ्यायचं आणि मग त्याचं असं असं त्याला खोळून त्याचं सगळं गर काढून घ्यायचं. मग ते कसं दाखवू, असं दिसतं. कढीपत्ता सांग, तू सांग. कोथिंबीर, मीठ, गोड, लसूण आणि मिरची आणि फोडणीसाठी जिरे मोहरी आणि फोडणीचं जे सामान तेल. आणि यात आपण कैरीच्या या ह्याच्यात काय टाकलंय का? काहीच नाही. आणि एक पातेलं. ठीक आहे, चला आता सुरू करूया. आईच्या गायडन्स खाली मी घामाघूम झाली आताच. किती किती हे तेल असेल? किती तेल असेल? 4 चमचे. 3-4 चमचे तेल टाकणे एवढूशा पातेल्यासाठी. म्हणजे हे आमची एकच कैरी आहे, त्यामुळे त्याच्यासाठी एक 3-4 स्पून आपल्याला हे करायचंय, तेल टाकायचंय. मग मोहरीला डान्स करू दे, मग आपण पुढचे इन्ग्रेडियंट टाकूया. आई डान्स नाही करत. जिरं टाक, मग लसूण टाक, मग थोडस जिरं, कारण मला जिरं फार आवडत नाही. मिरची, लसूण, मग ठेचलेला लसूण एक किती 6-7 4-5 पाकळ्या ठेचून टाकायचं. मग घ्यायचे चमचा मिरची किती घ्यायची का? मिरच्या किती घेतल्या आपण? 4 मिरच्या. दिसतच नाही. आणि हे सगळं करताना गॅस थोडा कमी ठेवा. मी जी चुकी केली ती तुम्ही करू नका. छान असं लसूण लालसर झालाय आणि कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत झालाय. म्हणजे डबल एक्सेल साईज वर ना स्मॉल साईज झाली कढीपत्त्याची. मग टाकणार आहोत आपण हळद, मग हिंग, मीठ आणि मीठ किती टाकू? स्वादानुसार मीठ. असंच बोलतात ना, बस. पुन्हा एकदा परतवून घ्यायचं. यामध्ये अजून एक प्रकार असतो हातकडी. तो म्हणजे माझी आजीचं होतं ना स्पेशल. ते आजीचं म्हणजे आईच्या आईची स्पेशालिटी होती हातकडी. ती कशी करतात? तो आंबा भाजायचा चुलीमध्ये हिस्तवा, कैरी जो कच्चा असतो ना, आणि त्याची सालं काढायची आणि खुडायचं त्याला पाण्यात तसं. आणि फक्त मिरची, कांदा, कोथिंबीर आणि मीठ टाकायचं, डायरेक्ट खायला घ्यायचं.
उकळवायचं वगैरे नाही, त्याला हात पडेल. हो, म्हणजे डायरेक्ट लगेच तुम्हाला ते रेडी मिळणार. ठीक आहे. आता हे जे आपण सगळं केलंय, कढीपत्ता, लसूण, फोडणी, या सगळ्यामध्ये आपण टाकणार आहोत हा जो पल्प आपण करून घेतलाय. हा 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 हा, आहे थोडंसं. ही छान सुगंध येतोय. गुळ टाक. आता याच्यात आपण टाकणार आहोत गुळ, चवीनुसार. तुम्हाला जसं गोड आवडतं, हा, जास्त गोड हवं असेल तर जास्त गोड टाका. आणि आता छान ढवळून आई मला हळूच बोलले, हात का असा आहे. ती दिसतेच इतकी सुंदर ना. वरून टाकायचं गुळ. गुळ टाकलं ना. कोथिंबीर. हा, कोथिंबीर. थोड्या वेळाने उकळ वगैरे आल्यावर की आता लगेच? आता लगेच झाकून टाकायचे. आता आपण टाकणार आहोत अजून सुंदर दिसण्यासाठी आणि अजून छान टेस्ट येण्यासाठी कोथिंबीर. कोथिंबीर मला इतकं आवडतं, म्हणजे मी भरभरून कोथिंबीर कशातही टाकू शकते, स्पेशली नॉनव्हेज मध्ये तर. आता पुन्हा ढवळून घ्यायचं. एक गुळ विरघळेपर्यंत. गुळ गायब झालाय. आहे लगेच. आता ह्याला उकळ वगैरे नाही येऊन द्यायची. तुमच्यासोबत मीही पहिल्यांदाच शिकते हा कढी, कारण आज मी कढी बनताना घरी आहे. तर आपण एक थोडा वेळ वाट बघूयात, 1 मिनिट वगैरे, 1-2 मिनिट. सगळे इन्ग्रेडियंट छान मिक्स होऊ दे, मग आम्ही दाखवतो तुम्हाला फायनल रिझल्ट. आणि आपली 5 मिनिटात झाली ना. 5 मिनिटात कढी रेडी आहे. आपण एक क्लोज लुक घेऊयात. ही आपली छान कढी दिसते. हळूहळू तिला उकळ येते. आईने ट्राय केले तर आईला तर खूप आवडले कढी. आता मी ट्राय करून बघते. म्हणजे असं खट्टा मिठ्ठा असं काहीतरी स्वाद येतोय आणि ते इतकं टेस्टी लागतंय. आता बघ ती गरम आहे त्यामुळे आता थोडं जरी थंड असेल तर मी असं गटागट प्यायलं असतं, पण समरमध्ये हे करून बघाच, कारण हे इतकं टेस्टी लागतंय. तर आता आंब्याचं सीझन आहे त्यामुळे नक्की ट्राय करा. अगदी सिंपल रेसिपी आहे आणि एक 5-6 इंग्रेडियंट्स मध्ये ती होऊन जाते. तर नक्की तुम्ही ट्राय करा घरी आणि आम्हाला सांगा. मी आईला कळवेन तुमच्या सगळ्या कमेंट्स, आणि आई ही वाचत असते तुम्ही जे काही कमेंट करता ते. घामाघूम झाले. या किचनमध्ये अजून फॅन बसवायचा बाकी आहे, कारण सेटिंगच चालू आहेत सगळ्या गोष्टींच्या अजून. त्यामुळे मी असं छान घामाघूम झालेली आहे. हे अगदी आपण पहिल्यांदा आपल्या ब्लॉगवर ट्राय केलंय ही रेसिपी करणं, कारण मला असं ना खूप तुम्हाला दाखवायची होती रेसिपी की किती छान आहे, किती पटकन होते. तुम्ही पण ट्राय करून बघा. तर तुम्ही मला सांगा की आपण अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी ट्राय करूयात का आईच्या सोबत, कारण प्रत्येकाची आई अशी सुगरण असते. तशीच माझ्यासाठी माझी आई माझी अन्नपूर्णा आहे. त्यामुळे तुम्ही सांगा आपण तिच्याकडून काय काय छान छान रेसिपीजचा खजाना घेऊयात.
आणि आजचा व्लॉग हा अगदीच छोटासा व्लॉग झालाय, पण खूप वर्थ व्लॉग झालाय. आणि ही रेसिपी प्लीज ट्राय करून बघा. आम्ही जी आत्ता एवढी तुम्ही कढी बघितलीत ना, ती एकाच कैरीची होती. तर मग तुम्ही सुद्धा एका कैरीची बनवून पहिले घेऊन ट्राय करून बघितलीत आणि नंतर जास्त क्वांटिटीमध्ये केलीत तरी सुद्धा चालेल. पण अगदीच इझी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला. आम्हाला कमेंट करा. आणि ठीक आहे, भेटूयात पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.